विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दुसऱ्या धड्याला सुरुवात करत आहोत. प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूचे प्लांट्स आपण कसे ओळखू शकतो? तर त्यांच्या वेगवेगळ्या आकाराने, वेगवेगळ्या साईजने किंवा कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे असतात, म्हणून आपण ते ओळखू शकतो. अँड विच आर द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट दॅट यू नो व्हेरी वेल इन द लास्ट स्टँडर्ड. सो द रूट, स्टीम, लिव्ज, फ्लावर, फ्रूट्स, दे आर द डिफरंट प्लांट्स आर द डिफरंट. प्रत्येक प्लांट्सचे हे सगळे वेगवेगळे असतात. फ्रूट्स वेगळे असतात, लिव्ज वेगळे असतात, स्टीम वेगळी असते, रूट वेगळे असतात आणि फ्लावर्स तर वेगळेच असतात. सो वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. आपण याच्याने कॅरेक्टरिस्टिक्सने आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. आता आपल्याला ग्रेटर डिटेलने हे सगळे पार्ट ऑफ प्लांट बघायचे ह्याच चॅप्टरमध्ये. त्याच्यात सर्वप्रथम आहे रूट. इथे काय दिलेलं आहे बघा, मॉइस्टन बॉल घ्यायचा आहे, क्रम्पल पेपर, आणि तो कोनिकल फ्लास्कमध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यात सोक्ड मध टाकायचे आहेत. भिजवलेले हरभरे, मटकीचे दाणे हे त्याच्यामध्ये काहीतरी टाकायचं आहे आणि बियांमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायचा आहे. वी हॅव टू ऑब्झर्व अँड नोट द चेंज ऑफ सीड इन 2 to 3 days. सो व्हॉट चेंज विल हॅव दॅट सीड विल हॅव समथिंग इनसाईड. मीन्स काहीतरी त्याच्यावरून आलेलं असेल किंवा आतून तिथून काहीतरी निघताना आपल्याला दिसतं, त्याला आपण साधारणतः कोम असं म्हणतो किंवा अंकुर असं म्हणतो. सो द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाईड द सीड टुवर्ड्स सॉईल इट कॉल द रॅडिकल. बघा आता सीडच्या मधून जो पार्ट वाढत असतो, सीडच्या मधून आता 2 पार्ट्स वाढतात सीडच्या आतून. ज्या जमिनीच्या दिशेने वाढतात टुवर्ड्स द सॉईल ते रॅडिकल असतात आणि जमिनीच्या वर वाढतात मीन्स द पार्ट्स ग्रो अबो द सॉईल दॅट कॉल द प्लमल. म्हणजे बघा प्लुमल आणि रॅडिकल असे 2 प्रकार आहेत. रॅडिकल हे इथे तुम्हाला दिसतंय बघा आकृतीमध्ये. हा जो पार्ट आहे हा जमिनीच्या खालचा पार्ट आहे, त्याला आपण रॅडिकल असं म्हणतो. इथूनच आपल्याला मुळांची निर्मिती होताना दिसते. आणि जमिनीच्या हा वरचा जो पार्ट आहे त्याला आपण प्लमल असं म्हणतो. आणि हा जो पार्ट असतो याच्यापासूनच मग फांद्या वगैरे वरचा सगळा भाग तयार होतो. म्हणजे 2 पार्ट आहेत प्लांटच्या. आधी सर्वात आधी फॉर्मेशन ऑफ रूट जे आपल्याला पाहायचं आहे त्याच्या आधी आपण बघणार आहोत ह्या आकृतीमध्ये. ही जी आकृती आहे ह्या आकृतीत आपण बघू की हा मधला पार्ट जर मधून आपण जर असं सेक्शन घेतला तर वरचा एक पार्ट आणि खालचा एक पार्ट म्हणजे अबो द सॉईल अँड टुवर्ड्स द सॉईल म्हणजे वरती किंवा खाली अशा 2 प्रकार आपण बघू शकतो. म्हणजे प्लमल आणि रॅडिकलचं तुम्हाला एक लक्षात आलं. द रूट दॅट फॉर्म from the radical grows into the ground. The root is thick near the ground and the gradually tapered to the pointed end. This part of the plant growing below the soil for support is called the root. बघा आता जर आपण रूटचा विचार केला, सो रूट दॅट फॉर्म फ्रॉम द रॅडिकल. रॅडिकलपासूनच रूट फॉर्म व्हायला सुरुवात होते. इट ग्रोज इन टू द ग्राउंड आणि ते ग्राउंडकडे वाढायला सुरुवात होत असते. साधारणतः आदिमूळ जे म्हणतो आपण की आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ ही जमिनीखाली होते आणि जमिनीलगत मुळाच्या जमिनीलगतचा भाग जो असतो तो जाडसर असतो, थोडासा थिक असतो. इट इज व्हेरी थिक अँड तो पुढे निमुळता होतो, टॅपर्ड्स होत जातो आणि जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवाला मूळ असं म्हणतात. म्हणजे जे पूर्ण झाडाला आधार देऊ शकतं त्याला आपण काय म्हणत असतो, मूळ किंवा रूट असं म्हणतो. सो प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर द सपोर्ट इज कॉल्ड द रूट. दिस पार्ट इज कॉल्ड रूट. जे पार्ट खाली जातं जमिनीखाली आणि ते पूर्ण प्लांटला सपोर्ट करत असतं. सो रूट आता किती प्रकारचे आहेत बघा. आपल्याला इथे जे दिलेले आहेत ते रूट 2 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये आधी आपण रूटबद्दल माहिती मिळवूया. रूट बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टीप. आता रूटला ना असे बारीक अशी उपमुळं फुटतात, बारीक बारीक तिरपी अशी उपमुळं फुटत असतात वनस्पतींच्या मुळांनाच. सो रूट बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टीप. दीज आर रूट हेअर्स. त्यांना आपण रूट हेअर्स म्हणतो. द रूट टीप इज डेलिकेट. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि ही जी रूट टीप असते ती खूप डेलिकेट असते, खूपच बारीक नाजूक असते. द टीप इज कवर्ड बाय द कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. आणि ही जी रूट टीप असते ही रूट कॅपने कवर केलेली असते. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टीप फ्रॉम द इंजुरी. आणि रूट कॅप जी असते ती रूट टीपला काही
इंजुरी होणार असेल किंवा जखम वगैरे होणार असेल, कारण आतमध्ये मुळं जातात, जमीन किती खोल असते आणि जमीन किती कडक असते, तर त्याच्यामध्ये यांना काही प्रॉब्लेम व्हायला नको, रूट कॅपला प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून ही रूट टिप जी असते, ही रूट टिप त्याचं संरक्षण करण्याचं काम करत असते, रूट कॅपचं संरक्षण रूट टिप करत असते. आणि हे जे बारीक बारीक हेअरसारखे म्हणजे याच्यासारखे जे आहेत केसांसारखे, त्याला रूट हेअर म्हणतात. त्यानंतर हे जे जाड आहे हे, याला आपण प्रायमरी रूट म्हणतो, म्हणजे सर्वप्रथम आलेलं हे रूट आहे जाड, आणि हे जे आहे त्याला वाढलेले हे सेकंडरी, याला आपण सेकंडरी रूट असं म्हणतो. म्हणजे रूट्सच्या बाबत आपण हे माहिती मिळवू शकतो. सो टेक द ग्लास जार अँड फिल 3/4 of it with water. Place one onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water and observe the growth of the root for 8 days. ॲक्च्युली तुम्हाला आता हे घरी करायचं असं सगळ्यांना. काय करायचं तुम्हाला आता, एक कांदा घ्यायचा आहे, काचेच्या बरणीत पाणी घालायचं आहे आणि त्याच्या तोंडावर एक कांदा ठेवायचा, त्याची उपमुळं पाण्याच्या दिशेने राहतील असं ठेवायचं आहे, म्हणजे कांदा असा उलटा ठेवायचा आहे. आता त्याला 8 दिवस तसंच ठेवायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे काय दिसतं बघा. तर थ्रेड लाईक और फायब्रस लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टीम आर कॉल्ड द फायब्रस रूट्स. आणि हे जे खालच्या दिशेने जे रूट्स वाढणार असतात, वाढलेले असतात, त्यांना असे तंतू असतात, बारीक असे असतात, त्यांना फायब्रस रूट्स असं म्हटलं जातं. सो दे आर द फायब्रस रूट्स. दस देअर आर 2 मेन टाईप ऑफ रूट, टॅप रूट्स अँड द फायब्रस रूट. आपण आधीच टॅप रूट बघितलं, टॅप रूटबद्दल ही माहिती आपण मिळवलेली आहे. हे आहे टॅप रूट. आणि जे तुम्ही कांद्याचा प्रयोग करणार आहात तो आहे फायब्रस रूट. तर ह्या 2 प्रकारचे रूट्स आपण बघू शकतो. सो टॅप रूट अँड फायब्रस रूट्स. सो डायकोटिलेडन्स प्लांट्स हॅव टॅप रूट्स while monocotyledons plants have fibrous roots. म्हणजे बघा, ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही की मुळांचे जे सोटमूळ किंवा तंतुमूळ असं त्याला म्हणत असतो, म्हणजे टॅप रूट अँड फायब्रस रूट. तर जे द्विदल धान्य आहे, द्विदल धान्य म्हणजे काय की जे ज्याच्या फोडल्यानंतर 2 बाजू होत असतात. तुम्ही ऑलरेडी डायकॉटिलेडन आणि मोनोकॉटिलेडन हे शिकलेले आहात. तर ज्यांचे 2 भाग होतात त्यांना टॅप रूट असतं आणि ज्यांच्या एकच भाग असतो त्याला फायब्रस रूट्स असतात. आता बघा, तिसरं जे तुम्हाला एक हे करायला लावला आहे प्रयोग, तो बघा. सॉ द सीड ऑफ द प्लांट्स लाईक द मस्टर्ड, सॉग्राम म्हणजे जवार, मेज म्हणजे कॉर्न, pea, coriander, etc. in an earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plant grow 15 to 20 centimeter height, uproot them carefully while the soil is moistened and 1 minute. While soil is the moist and put them gently in a large conical flask containing water. The soil will get washed off without any harm to the roots. Observe the root carefully to see which plant have tap roots and which one have fibrous root. बघा, आता तुम्हाला काय काय करायचं आहे, साधारणतः काय काय घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. तर एका कुंडीमध्ये वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने, हे सगळे दाणे पेरायचे आहेत. 8-10 दिवस त्याची काळजी पण घ्यायची, त्याला व्यवस्थित वाढवायचे आहेत. आणि ते वाढल्यानंतर साधारणतः वीतभर एवढे उंच झाले की कुंडीतली ओली माती असताना जलगत उपटायची आणि पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या बादलीमध्ये किंवा कशामध्ये ते धुवून घ्यायचे. त्यांच्या मुळांना इजा व्हायला नको अजिबातच, असे काळजीपूर्वक ते धुवायचे आहेत. आणि धुतल्यानंतर छान निरीक्षण करायचं आहे कोणत्या वनस्पतींना फायब्रस रूट्स आहेत आणि कोणत्या वनस्पतींना टॅप रूट आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, प्लांट्स लाईक द मेस, sorghum, sugarcane, sorghum have 2 type of fruit. So some plants are underground where some grows from the stem just above the soil. The latter are called adventitional roots. So besides the normal functions like the absorption of the water and minerals, anchoring and supporting the plants, root perform some other functions too. Root shows some modification to perform
these additional functions. Some example of such modified roots are aerial roots, stilt rooट्स अँड रनर्स ब्रीथिंग रूट्स. म्हणजे अशा पद्धतीचे पण काही रूट्स आहेत. म्हणजे मका, ज्वार वगैरे हे जे जमिनीत वाढणारे आहेत ते वरील खोरापासून वाढणारे आगंतुक मुळं असतात. म्हणजे वरच्या बाजूला जाणारे असतात आणि माती घट्ट धरून ठेवतात. पाणी, खनिजे, क्षार शोषून घेतात. म्हणजे खोडापासून वाढणारे आहेत ते. ॲक्च्युली खोडापासून खाली वाढणारे हे आगंतुक मुळं असतात. आणि हे काय करतात की खनिज, क्षार शोषून घेतात आणि आधार देणे अशी विविध कार्य हे करण्याचं काम करतात. म्हणजे पाणी, खनिज, क्षार शोषून घेणे, झाडांना आधार देणे हे काम ते करत असतात. आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये काही बदल होतात. म्हणजे काय बदल होतात त्यांच्यामध्ये, तर ते आतमध्ये जास्त जात असतात किंवा ते पाण्याचा शोध घेतात, त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्यालाच मॉडिफाईड रूट असं सुद्धा म्हणतात. मग त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी एरियल रूट्स वगैरे आहेत, बनियान ट्री आहे, त्याच्यात पारंब्या आहेत, ते सुद्धा रूट्स आहेत एक प्रकारचे, ते मॉडिफाईड रूट्समध्ये येत असतात. अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे, टेक सम वॉटर इन द स्मॉल ग्लास जार अँड पुट द प्लांटेड in it in such a way what its roots are dipped in the water. Make the water level on a jar and add 5 ml oil to the water. Record the water level on the next day. Discuss and observe. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, काचेच्या एका लहान बरणीमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये एक रोप ठेवायचं आहे आणि रोप ठेवल्यानंतर रोपट्याची मुळं पाण्यामध्येच ठेवायची आहे, पाण्यात जातील अशी ठेवायची आहे. पाण्याच्या पातळीचे खूण करायची, किती पाणी आहे. आता 5 मिली त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाण्याची पातळी तुम्हाला बघायची. हे तुम्ही घरी करून बघा आणि ऑब्झर्व करा, वहीमध्ये त्याची नोंद करून ठेवा. आपण सोबत भेटलो की आपण ते बघूया. So what would have happened if plant like tamarind, banyan and mango had fibrous roots? जर समजा चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमुळं असती तर काय झालं असतं. जर समजा त्यांना फायब्रस रूट्स असती तर काय झालं असतं. कदाचित ती जास्त उंच वाढली नसती, पाण्याच्या शोधासाठी त्यांना मॉडिफाय होता आलं नसतं. अजून दुसरं एक दिले बघा, व्हॉट विल हॅपन इफ रूट टिप इज इंजर्ड. जर रूट टिप जर समजा इंजर्ड झाली, त्याला जखम झाली तर काय होईल, तर पुढे ते रूट खाली जाणार नाही. विच टाईप ऑफ रूट डू द फॅनिग्रूक, स्पिनच अँड अनियन प्लांट्स हॅव. मेथी, पालक, कांदा वगैरे ह्यांची कोणती रूट्स असतात, तर साधारणतः तंतुमुळं फायब्रस रूट्स हे असतात. डू यू नो, हे वडाच्या झाडाच्या बाबतीमध्ये हा जो स्क्वेअर आहे हा व्यवस्थित वाचा, तो अभ्यासा. So, why are the underground parts of the plants like the radish, carrots, beet and sweet potato thick, fleshy and swollen? Which part of the plants are they? हे जे जमिनीच्या खाली असतात अंडरग्राऊंड, तर ते रॅडिशेस, कॅरट, त्यांना काय म्हणतात, तर ते ऑलरेडी रूट्स असतात, त्यांना रूट्स म्हणतात. आणि ते असे जाड का असतात, कारण पाण्याच्या शोधात किंवा खाली जमिनीच्या खाली त्यांना पोषण भरपूर मिळतं आणि ते बल्गिंग आणि फ्लॅशी होतात. Collect images of the different type of fruit and send them to your friends via email and you can send to me also. So हे रूट्सच्या बाबतीमध्ये आज आपण शिकलेलो आहोत. आपण स्टीम पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.